हॅलो फ्रेंड्स, काल आपण इंग्रजी या विषयाचा पॅटर्न पाहिला आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की उद्या आपण इंग्रजी विषय अतिशय सोप्या पद्धतीने कसा लर्न करायचा, त्याचबरोबर किती वह्या बनवाव्या लागतील हे उद्या आपण पाहणार असं मी तुम्हाला काल सांगितलं होतं. तर सर्वप्रथम इंग्रजी भाषा सोपी करण्यासाठी त्यासाठी 3 वह्या आपल्याला बनवाव्या लागणार आहेत. एक नोटबुक जी आहे ती क्लासवर्क अँड होमवर्क साठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी वर्गामध्ये शिकत असतो त्यावेळेस आपण काही क्लास ऍक्टिव्हिटी घेतो आणि काही ऍक्टिव्हिटी ह्या होमवर्कसाठी देतो. तर त्या जर गोष्टी वेळेवरती केल्या तर इंग्रजीचा अभ्यास सोपा होतो. म्हणून त्यासाठी एक वही बनवायची आहे, ती 200 पानी असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी वही जी बनवायची आहे ती स्पेसिफिकली ग्रामर आणि रायटिंग स्किलसाठी असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्न आपण पाहिला त्यामध्ये ग्रामर आणि रायटिंग स्किल हे जवळपास 45 ते 50 मार्काला आहे. ऍक्च्युअली 47 मार्क, व्यवस्थित काउंटिंग केलं 47 मार्क्सला आहे. म्हणून ग्रामर आणि रायटिंग स्किल ची तयारी फार महत्वाची आहे. जर तुम्ही या 2 गोष्टींकडे, ग्रामर अँड रायटिंग स्किलकडे जर एकदम बारकाईने, मनापासून, सिन्सिअरली जर वर्षभर लक्ष दिलेत तर इंग्रजीमध्ये इझिली तुम्ही चांगली स्कोरिंग कराल. त्यासाठी आपल्याला वही बनवायची आहे एक 200 पेजेस. त्याच्यानंतर तिसरी जी वही बनवायची आहे ती प्रिपरेशन नोटबुक. आता तुम्ही म्हणाल प्रिपरेशन नोटबुक काय आहे? त्यासाठी मी हा एक प्रिपरेशन म्हणजे जी तयारी जी इंग्रजीची आहे त्या तयारीचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. ही तयारी जो विद्यार्थी दैनंदिन आणि वीकली म्हणजे डेली आणि वीकली जो व्यवस्थित करेल त्याला इंग्रजी हा विषय अतिशय सोपा वाटेल. तर त्यासाठी आपल्याला एक वही करायची आहे, नोटबुक करायची आहे ती 200 पेजेस. आता तुम्ही म्हणाल सर ह्या लगेच वह्या आपण कुठून अवेलेबल करू शकतो? काहींच्या जुन्या वह्या असतील तर त्या वापरा, किंवा जुन्या वह्याची जी पानं शिल्लक असतील त्या पानांपासून तुम्ही वही सध्या बनवू शकता. नवीन वही घेणं शक्य नसेल काही हरकत नाही, परंतु आपल्याला स्टडी प्रिपरेशन करावीच लागणार आहे. म्हणून सध्या जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वही बनवा आणि तशा पद्धतीने तुम्ही तयारी चालू ठेवा. कारण काय, तुम्ही नुसतं कारण सांगितलं किंवा वही नाही माझ्याकडे, मी तयारी कशी करू, तर तयारी मुळीच होणार नाही आणि आयुष्यात जो कारण सांगतो तो कधीही यशस्वी होत नाही. म्हणून मुलांनो, या 3 वह्या आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ग्रामरची व्यवस्थित वही केली तर ती तुम्हाला 12वी पर्यंत उपयोगी पडणार आहे. कारण काय, आपण जे ग्रामर घेणार आहोत ते 12th पर्यंत युजफुल असणारं असं डीप ग्रामर घेणार आहोत. म्हणून ती व्यवस्थित मेंटेन करा. आता दुसरा मुद्दा जो आहे तो प्रिपरेशन, तयारी. तर तयारी कशी आहे? तर तयारीचं विभाजन मी 2 कॅटेगरीमध्ये केलेलं आहे. एक डेली करायचं वर्किंग आणि दुसरं आहे वीकली करायचं म्हणजे आठवड्याला करायचं वर्किंग. हे नित्य नियमाने चालू ठेवा, रेग्युलरली चालू ठेवा, सिन्सिअरली चालू ठेवा. तुम्हाला इंग्रजी किती सोपं वाटतं ते मग नंतर मला सांगा. डेली ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट यू हॅव टू डू, तुम्हाला जी करायची गोष्ट आहे ती लर्न 10 वर्ड्स डेली. आता तुम्हाला माहिती आहे इंग्रजी ही एक भाषा आहे आणि कोणतीही भाषा, मुलांना लक्षात ठेवा, कोणतीही भाषा ही शब्दांनी येते. शब्दसाठा ज्याच्याकडे जास्त तो ती भाषा समजू शकतो,
तो ती भाषा बोलू शकतो, तो ती भाषा लिहू शकतो. म्हणून तुम्ही डेली 10 वर्ड्स सिन्सिअरली करा. मी सांगतो म्हणून करू नका. तुम्हाला भाषा अवगत व्हायला पाहिजे, कारण का इंग्रजी भाषा ही आत्ताची जी भाषा आहे ती जागतिक भाषा आहे आणि जागतिक भाषा असल्यामुळे इंग्रजीचं नॉलेज तुम्हाला चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. पर्टिक्युलरली मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशच्या मुलांनी त्याच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. इंग्लिश मिडियमची मुलं किमान ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये बोलू शकतात, त्यांना समजू शकतं बऱ्यापैकी, पण आपण थोडेसे मागे पडतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, डेली 10 वर्ड्स लर्न करायला पाहिजे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी डेली करायची तुम्हाला 5 ग्रामर सेंटेन्सेस. आता हे 5 ग्रामर्स कसे करायचे सेंटेन्सचे, तर 5 डिफरंट टाईप्सचे 5 डिफरंट व्हरायटीजचे सेंटेन्स करायचे, एकच प्रकारचे नाहीत. म्हणजेच तुम्हाला डेली 5 प्रकारचे वाक्य हाताखालून जातील. म्हणजेच तुम्हाला 5 प्रकारचे व्याकरणाचे टाईप्स तुम्हाला त्या दिवशी अभ्यासता येतील. म्हणून 5 ग्रामरचे वाक्य तयार करायचे, डेली स्टडी करायचं. तिसरी ऍक्टिव्हिटी डेली करायची आहे ती 1 ऍक्टिव्हिटी फ्रॉम टेक्स्टबुक. तुम्हाला माहिती आहे की तुमचा पेपर हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, तसंच टेक्स्टबुक सुद्धा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे की पुस्तकातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यापैकी एक ऍक्टिव्हिटी डेली सॉल्व्ह करायची आहे. त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट करायची आहे, 4th आयटम किंवा ऍक्टिव्हिटी आहे 1 or 2 आयटम्स फ्रॉम डू ॲज डिरेक्टेड. म्हणजे तो पहिला प्रश्न असतो क्वेश्चन पेपरमध्ये, त्याच्यामधली 1 किंवा 2 ऍक्टिव्हिटी डेली तुम्हाला करायची आहे. म्हणजेच तुम्हाला त्या प्रश्नाची अतिशय परिपूर्ण तयारी करता येईल. तर अशा पद्धतीने ह्या 4 गोष्टी तुम्ही डेली करायच्या आहेत. ही जी तयारी कराल ती तुम्ही ह्या नोटबुकमध्ये करायची आहे, प्रिपरेशन नोटबुकमध्ये करायची आहे आणि डेट वाईज ती मेंटेन करा. ज्यावेळी आपण पर्सनली तुम्हाला भेटू, ज्यावेळी आपले क्लासेस सुरू त्यावेळी आपण ते पाहणार आहोत. म्हणून तुम्ही पर्सनली हे करा, काय करा, तुम्ही मेंटेन करा. त्याच्यानंतर दुसरं जी गोष्ट करायची आहे ती वीकली गोष्ट करायची आहे. वीकली म्हणजे आठवड्याला. यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे रायटिंग स्किल. आठवड्याला 2 ते 3 रायटिंग स्किल लिहायच्या आहेत, त्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. ज्यावेळेस आपण भेटू त्यावेळेस ते आपण चेक करू. कारण काय, रायटिंग स्किलमध्ये मला हा असा अनुभव आहे की मुलं फक्त परीक्षेच्या वेळेसच फक्त लिहितात, लिहून पाहतात, इतर वेळेस ते कधी लिहून पाहत नाही. त्याच्यामुळे त्याच्या मिस्टेक्स त्यांना कळत नाहीत. म्हणून काय करायचं, समजा एक लेटर लिहिलं, एखादं डायलॉग लिहिलं, एखादं स्पीच लिहिलं, एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर लिहिली, थीम एक्सपांड केली किंवा ट्रान्सलेशन केलं, जे काय असेल ते तुम्ही या वहीमध्ये मेंटेन करा आणि ते ज्यावेळी आपण पाहू, आपण तुम्हाला प्रत्यक्ष भेटू त्यावेळी आपण ते चेक करणार आहोत. हे झालं रायटिंग स्किल बाबत. कारण रायटिंग स्किल ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला शिकवली, तुम्हाला समजलं एखादं रायटिंग स्किल, पण तुम्ही जोपर्यंत लिहून पाहत नाही तोपर्यंत तुमच्यात मिस्टेक तुम्हाला कळणार नाही. सेकंड थिंग यू हॅव टू ते करायचे आहे 1 लेसन ऑर पोएम डेली. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये 4 युनिट्स आहेत, त्याच्यामध्ये लेसन्स आणि पोएम्स आहेत. तर तुम्हाला एक लेसन किंवा एक पोएम हे वीकली करायचे. पण ते कसे करायचे आहे, तो लेसन किंवा पोएम तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झाली पाहिजे. त्याच्यावरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आलेच पाहिजेत, त्याच्यावरचं ग्रामर तुम्हाला आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला लेसन किंवा पोएम करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड 2 अनसीन पॅसेज वीकली. अनसीन पॅसेजचं पुस्तक मार्केटला अवेलेबल होईल, आता नाही पण नंतर ज्यावेळी तुम्ही आपलं लॉकडाऊन संपेल त्यावेळेस तुम्ही परचेस करू शकता. अनसीन पॅसेजचं तुम्हाला बुक मिळेल, नसेल तर मग आपण नंतर भेटू त्यावेळी माझ्याकडे आहेत बरेचसे 100 अनसीन पॅसेज माझ्याकडे असतील, ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जेव्हा काढून घेऊ शकता. तर ते अनसीन पॅसेज तुम्ही डेली 2 अशा पद्धतीने करायचे आहेत. त्यानंतर 4th ऍक्टिव्हिटी तुम्हाला जी करायची आहे ती 2 to 3 ट्रान्सलेशन क्वेश्चन्स वीकली करायचे आहेत. 2 ते 3 ट्रान्सलेट, म्हणजे समजा एखाद्या दिवशी वर्ड्स केले, एखाद्या दिवशी काही वाक्य केले, एखाद्या दिवशी काही आयडियम्स फ्रेजेस केले, तर अशा पद्धतीने ट्रान्सलेशन क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वीकली करायचे आहे ती म्हणजे 5 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. म्हणजे ओपन एंडेड किंवा स्वमत ज्याला आपण इथं मराठीमध्ये म्हणतो, अशा प्रकारचे जे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं असतात. कारण की त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे मुलांचे मार्क जातात, म्हणून त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भर देणं गरजेचं आहे. तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही वीकली केल्यात तर तुम्हाला मी सांगतो
या इंग्रजीची भीती तुम्हाला मुळीच राहणार नाही. आता बघा, ह्याच्यामध्ये कुठला असा टॉपिक नाही आहे की जो परीक्षेला येणार नाही आहे. ईच अँड एव्हरी टॉपिक आहे तो परीक्षा दृष्टीने मी ह्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. म्हणजेच तुमची 100% तयारी या डेली आणि वीकली स्टडीमध्ये होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला पुन्हा आवर्जून कळकळीने सांगायचं आहे, हे जे मी डेली आणि वीकलीचं शेड्यूल प्रिपरेशनचे इंग्रजी दिलेलं आहे ते तुम्ही अगदी सिन्सिअरली केअरफुली फॉलो करा आणि नंतर तुम्ही त्याचा फायदा किती होईल ते पहा. निश्चित मी तुम्हाला सांगू शकतो की जर या पद्धतीने जो विद्यार्थ्यांना मराठी मीडियमचा असो, सेमी इंग्लिशचा असो, कुठल्याही मीडियमचा असो जो अभ्यास करणार त्याला इंग्रजीची कधीही भीती वाटणार नाही, किंबहुना त्याचा स्कोअर हा चांगला वाढलेला असेल. तर पुन्हा तुम्हाला सांगतो की या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा की जेणेकरून तुम्ही इंग्रजीमध्ये एकदम टचमध्ये राहाल. तुम्हाला जे डिफिकल्टीज तुम्हाला वेळोवेळी विचारता येतील आणि तुम्ही इंग्रजी चांगले स्कोरिंग कराल. उद्यापासून आपण एक ग्रामरचं टॉपिक, मध्ये रायटिंग स्किल आणि एखाद्या वेळेस आपण टेक्स्ट बुक पण सुरू करणार आहोत. तर उद्यापासून आपण ॲक्च्युअल टीचिंगला सुरू करणार आहोत. त्यामुळं तुम्ही आता पासून अशा पद्धतीने तयारीला लागणार आहात ही खातरजमा बाळगा. आणि माझं मी आजचं व्याख्यान संपवतो.